नमस्कार मंडळी. गणपती बाप्पा आले की आपल्याला आठवतात ते गोड गोड गरमागरम तुपात बुडवलेले उकडीचे मोदक. आज मी तुम्हाला घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक कसे करायचे ते दाखवणार आहे. आणि तांदळाची पिठी जर संपली असेल तर आपण रव्याचे मोदकही करू शकतो. तर मी आज रव्याचेच मोदक करणार आहे. तर सर्वात पहिले करूया आपण सारणाची तयारी. आता मोदकाला लागणारं खास सारण म्हणजे ते कसं करायचं, तर त्यासाठी एका कढईमध्ये 2 चमचे तूप, 1 वाटी किसलेलं खोबरं आणि 1 वाटी गूळ घ्यायचे. ते छान मऊसूद होईपर्यंत परतवून घ्यायचे आणि आपल्याला हवे तसे ड्रायफ्रूट्स टाकायचे आणि मग आपले सारण एका साईडच्या डिशमध्ये काढून घ्यायचे. नंतर कढईमध्ये अर्धा वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध घेऊन ते छान उकळू द्यायचे आणि त्यात 1 चमचा तूप टाकून आणि त्यात नंतर 1 वाटी रवा टाकून छान घट्ट असे मिसळून घ्यायचे आणि मग नंतर ते 10 मिनिटं झाकण ठेवून छान वाफवून घ्यायचे. आणि 10 मिनिटं झाल्यानंतर ते ताटामध्ये काढून हाताला छान पाण्याचा हात लावून ते मस्त मऊसूद असे मळून घ्यायचे. मळून झाल्यानंतर ते हाताने दाबून चेक करायचे ते की छान मऊसूद झाले असे. आणि मग नंतर छोटे छोटे गोळे घेऊन मोदकासाठी पारी तयार करून घ्यायची. छान अशी बारीक आणि मऊसूद पारी तयार करून घ्यायची. तर आता हीच खरी मोदकाची कला. मी पण पहिल्यांदाच केले मंडळी, त्यामुळे माझी पण पारी थोडी चुकलेलीच आहे. पण काही हरकत नाही. आपण चांगल्या मनाने केली की बाप्पा आपलं नैवेद्य नक्कीच स्वीकार करतात. तर इथे मी अशी छान छोटीशी पारी तयार केली आहे आणि नंतर त्यात सारण भरले आहे आणि मग नंतर असे 4-5 मोदक तयार करून घेऊन मी ते छान उकडवून घेतले आणि 10 मिनिटं एक छान वाफ काढून घेऊन मग नंतर आपले मोदक तयार आहेत. आणि मग नंतर त्यावर तूप टाकून गणपती बाप्पाला नैवेद्य देऊन ते आपण एन्जॉय करायचे. थँक्यू. रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा.